चला तर मग आज कशाची भाजी आहे ते बघूया. इथं मी चक्री घेतलेली आहे. चक्री म्हणजे याला गावाकडे डांगर पण म्हणतात. हे उपासाला भाजी चालते. चला तर मी आता डांगर स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल, जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. त्यामध्ये कांदा, सगळे मसाले, लसूण, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. हळद. खूपच छान, खूप मस्त ही भाजी लागते. नवरात्रामध्ये दशमीसोबत खायला अगदी अप्रतिम ही भाजी लागते. इथं मी टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला अंगापुरता रस्सा करायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून घ्या. आणि उकळी आली की शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. हे बघा, शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मिक्स करून आपल्याला 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही आहे शिजायला. खूपच मस्त ही भाजी होते. खास करून उपासाची भाजी आहे. आणि ह्या चक्रीची खीरसुद्धा होती. मी तुम्हाला खीर पण दाखवेल. चला तर मग हे बघा, आपली भाजी शिजलेली आहे. हा बघा, रस्सा छान मस्त तयार झालेला आहे. चला तर मग तुम्ही माझ्या पद्धतीनं ही भाजी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.